IPLची सुरुवात झाली आणि खूप मोठी कॉन्ट्रोवर्सीसुद्धा झालेली आहे आणि या कॉन्ट्रोवर्सीचा भाग आहे भारताचा माजी ऑफ स्पिनर बॉलर हरभजन सिंग. नक्की काय झालं आहे जाणून घेऊया. तर सध्या हिंदी कॉमेंट्री खूप जास्त चर्चेचा विषय बनलेला आहे. बऱ्याच लोकांना हिंदी कॉमेंट्री आवडत नाही आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हिंदी कॉमेंट्रीमध्ये क्रिकेटबद्दल जास्त बोललं जात नाही, बाकीच गोष्टी खूप जास्त बोलल्या जातात. आता हा एक क्रिटिसिझमचा भाग आहे, पण जे कोणी हिंदी कॉमेंटरला क्रिटिसाइज करतं आहे त्यांनी आज पातळी ओलांडलेली आहे. काय झालं, IPLचा पहिला सामना झाला त्यावेळेस इयन बिशप जे कॉमेंटेटर आहे त्यांचं खूप जास्त कौतुक व्हायला लागलं, कारण त्यांना जे आहे ते इंडियन प्लेअरबद्दल खूप जास्त माहिती आहे आणि ते खूप जास्त रिसर्च करून कॉमेंट्री करतात असं लोक बोलायला लागले. होमी नावाचं एक एक्स हँडल आहे, त्यावरती अशी पोस्ट करण्यात आली, इयन बिशप इज मोर इंडियन दॅन दिस छपरी हिंदी कॉमेंटेटर्स. म्हणजे या 3 माजी भारतीय खेळाडूंना डायरेक्ट छपरी असं म्हणण्यात आलं, कारण ह्यांची कॉमेंट्री यांना आवडत नाही. म्हणजे यांच्या भाषेचा दर्जा इथेच खालावला. जर का तुम्हाला एखाद्याची कॉमेंट्री आवडत नाही तर तुम्ही बोला की तुमची कॉमेंट्री आवडत नाही, तुम्ही तुमची कॉमेंट्रीचा दर्जा सुधारा. माझी इंडियन क्रिकेटपटूंना छपरी म्हणणं हे कितपत योग्य आहे. बरं, आता हे ज्यावेळेस एक्स हँडलवरती गोष्टी आल्या त्यावेळेस हरभजन सिंग जो आहे तो गप्प बसला नाही, त्याला खूप जास्त राग आला. त्याने जे आहे ते लगेच ट्विट केलं आणि तो बोलला, हाती चले बाजार कुत्ते भोके हजार, चल निकल यहाँ से टॉमी नॉट हॉमी. हॉमी नावाच्या ज्या एक्स हँडलने पोस्ट केली होती त्याला हे खणखणीत प्रत्युत्तर हरभजन सिंगने दिलं आणि त्यानंतर या दोघांमध्ये कोल्ड वॉर सुरू झालं. त्यानंतर विवेक नावाचं एक एक्स हँडल आलं, त्याने जे आहे ते सांगितलं की हे हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग आणि आकाश चोपडा दीज 3 क्लाउन्स म्हणजे अशा प्रकारची एक पोस्ट केली. यावरती हरभजन सिंग बोललं की इनमें से तेरा पापा कोण है चुन ले. त्यानंतर हे जो वाद आहे तो खूप जास्त पुढे खेचत गेला. मग सोशल मीडियावरती एक बातमी जी आहे ते फेक पसरवण्यात आले की जिओ हॉटस्टारने हरभजन सिंगला कॉमेंट्रीमधून काढून टाकलेलं आहे आणि हरभजन सिंग यांनी अशा प्रकारे जे पोस्ट करत होते एक्स हँडलवरती त्या सगळ्या लोकांना जे आहे ते जशास तसं उत्तर दिलं. आता सगळीकडे ही गोष्ट बोलली जाते की कॉमेंट्रीचा दर्जा खालावत चालला आहे. मान्य आहे की कॉमेंट्रीचा दर्जा खालावत चालला आहे. पहिली रेडिओवरती जशी कॉमेंट्री व्हायची तशी कॉमेंट्री होत नाही. पण आपल्या माजी खेळाडूंना जर का अशा प्रकारची तुम्ही भाषा वापरत असाल, त्यांना छपरी म्हणत असाल, त्यांना जोकर म्हणत असाल, तर मला वाटतं की तुम्ही स्वतःला आरशामध्ये बघा. तुमचं कर्तृत्व काय आहे, तुम्ही आत्तापर्यंत काय केलं आहे. त्यांचं तुम्हाला एखादं काम नाही आवडत ही एक वेगळी गोष्ट आहे, पण त्यांना अशा प्रकारची भाषा वापरणं हे तुमचे संस्कार ठरवत असतं. त्यामुळे मला असं वाटतं आहे की तुम्ही विरोध करा, पण विरोध करताना तुमच्या भाषेचा दर्जा सांभाळा आणि तीच गोष्ट या लोकांकडून मिस झाली आहे असं मला तर वाटतं आहे. तुम्हाला काय वाटतं या कॉन्ट्रोवर्सीबद्दल आणि खरंच हिंदी कॉमेंट्रीचा दर्जा खालावत चालला आहे का? प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.